जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, चैतन्य आत्मन हे चॅनल आपणा सर्वांचं आजच्या या ग्रंथ वाचनात हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 81वा दिवस, 22 मार्च 2026, रविवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 6व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आध्यात्मिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत। मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे
त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ कुष्ठ आणि ओलाकुष्ठ या शब्दांनी सुरुवात होणाऱ्या वाक्यापासून आजच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. कुष्ठ आणि ओलाकुष्ठ, पंड्या रोग अतिश्रेष्ठ, क्षयरोगाचे कष्ट, या नाव आध्यात्मिक. वाटी वटक वाये गोळा, हाती पायी लागती कळा, भोवंडी लागे वेळोवेळा, या नाव आध्यात्मिक. ओलांडा आणि वळ, पोट सुळाची तळमळ, अर्धशिशी उठे कपाळ, या नाव आध्यात्मिक. दुखे माझ आणि मान, पुष्टी ग्रीवा आणि वदन, अस्ति सांधे दुखती जान, या नाव आध्यात्मिक. कुळिक तरळ कामिनी, मुरमा सुंठरे माळिनी, विदेशी लागले पाणी, या नाव आध्यात्मिक. जळसोस आणि हिवारे, गिरगिरी आणि अंधारे, ज्वर पाचाव आणि शारे, या नाव आध्यात्मिक. शैत्य उष्ण आणि तुषा, क्षुधा निद्रा आणि दिशा, विषय तृष्णेची दुर्दशा, या नाव आध्यात्मिक. आळसी मूर्ख आणि अपेसी, भय उद्भवे मानसी, विसराळू दुश्चित आहर्निशी, या नाव आध्यात्मिक. मूत्र कोंडे आणि परमे, रक्त पिती रक्त परमे, खडा चढा चेनी श्रमे, या नाव आध्यात्मिक. मुरडा हागवन उन्हाळे, दिशा कोंडता आंदोळे, एक वेथा असोन न कळे, या नाव आध्यात्मिक. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 21 या अंकाने सुरू होते आणि फोड या शब्दाने सुरुवात होणाऱ्या वाक्यापासून आजच्या मराठीतील वाचनास आपण सुरुवात करूया. फोड. ओला कुष्ठ महारोग, गलित कुष्ठ, ध्वजसाध्य पंडुरोग, क्षयरोगाच्या यातना, गुडगी, वाट गाठ सरकणे, वटक डबा, लहान मुलांच्या पोटात दुधाच्या गाठी बनणे, वायगोळा, हातापायांस कळा लागणे, वरचेवर घेऱ्या म्हणजे भोवंडी येणे, उपदंश म्हणजे ओलांडा उपदंश झालेल्याची लघवी ओलांडून गेल्याने होणारा विकार, बद म्हणजे वळ, पोटशुळाचे तळमळणे, अर्ध शिशीने कपाळ दुखणे, कंबर, मान, पाठ, गळा, तोंड, हाडांचे सांधे इत्यादी दुखणे, मोडशी अजीर्णामुळे होणारी हाग ओक, कावीळ, मुरमाच्या फुटकुड्या, ओलांडा फोड म्हणजे पिवळ्या फडक्यात 7 किंवा 5 जोंधळे बांधून फोडावरून उतरून रस्त्यात टाकतात ते ओलांडल्यापासून होणारी गळवे, माळीन म्हणजे नाकातील गळवे, परदेशाचे पाणी बांधणे, परदेशाचे पाणी बांधणे, या योगे दुःख होणे, पाण्याचा शोष पडणे, हिवताप, भोवळ, डोळ्यापुढे अंधाऱ्या येणे, ताप उलटलेले दुखणे, अंगावर शहारे येणे, शैत्य म्हणजे सर्दी, उष्णता, तहान, भूक, झोप, परसाकडे जाण्याची व्यथा म्हणजे दिशा आमांश, विषय वासनेमुळे होणारी दरदशा, आळशी, मूर्ख, अपेशी, भित्रा, विसराळू, रात्रंदिवस दुच्छित, रात्रंदिवस दुच्छित, लघवी कोंडणे, परमा, रक्तपिती, रक्तपरमा, मूतखडा, चढून होणाऱ्या यातना, मुरडा, भगवान, उन्हाळे, शौच बंद झाल्यामुळे तडफडणे, व्याधी असून न समजणे. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केलेले आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ
श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.